शोधुनी अवघी तीर्थे. रामकृष्ण हरी माऊली. कार्यक्रमाला सुरुवात व्हायला थोडासा उशीर झाला आहे, त्याबद्दल सुरुवातीलाच माफी मागतो तुमची. पण कसं आहे, सगळे वारकरी मंडळी ही आजची सांगीतिक वारी एकत्र करता करता थोडासा उशीर होणारच, कारण संत भार पंढरीत. आज सगळेच आपली मंडळी आज पंढरीत एकत्र जमली आहे, त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला आहे, त्याबद्दल क्षमस्व. सर, एकदा गजर होऊन मला वाटतं कार्यक्रमाची सुरुवात व्हायला हवी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. जरा जोरात आवाज यायला हवा, नाही का? चला मंडळी, भागवत धर्म, या भागवत धर्माद्वारे विश्वबंधुत्वाचा वारसा आपण सगळ्या जगाला हा दिलेला आहे. नामसंकीर्तनाचा वारसा आणि तो सांगणाऱ्या सगळ्या वैष्णवांचा ध्यास आणि श्वास म्हणजे आमचा सावळा विठुराया. आणि पावन तीर्थ म्हणजे पंढरपुरी. आणि आषाढी वारी जी आज आपण आता साजरी करतोय ती म्हणजे आमची प्रेमभावना. आणि या कार्यक्रमाची सुरुवात त्याच प्रेमभावनेने, त्याच उत्कटतेने व्हावी, यासाठी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत. तर आज या अवघे गरजे पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्ताने या भक्ती संगीतासाठी ज्यांची कायम आपल्याला साथ आहे आणि पाठीवर ताप आहे, असे आपल्या सर्वांचे परिचयाचे नगरसेवक आदरणीय दिलीप अण्णा वेडे पाटील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि कार्यक्रमाच्या दीपप्रज्वलनाने या ठिकाणी उद्घाटन करावं. त्याचप्रमाणे गरुड सर आणि गरुड मॅडम यांना मी विनंती करतो की आपण मंचावर यावं. केअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मयूर ठेंगे वारेगावकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावर यावं. आणि ज्या गुरूंच्या प्रेरणेतनं आपण सर्वजण या ठिकाणी भक्तिरसात न्हावून निघणार आहोत, ते सर्व गुरु, सर्व क्लासेसचे गुरुवर्य यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मंचावर यावं. एकदा सगळ्या मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या. सगळ्या क्लासेसची मी नावं घेते आहे. फडके म्युझिक क्लासेस, आरोही म्युझिक क्लासेस, स्वरार्थ रमणी, कलाधीश म्युझिक क्लासेस, नादबिंदू म्युझिक क्लासेस, सूर साधना म्युझिक क्लास, आरोही म्युझिक क्लास, स्वरार्थ रमणी. या सगळ्या क्लासेसच्या संचालकांनी स्टेजवर यायचं आहे आणि दीप प्रज्वलन करण्यासाठी आपण इथं आमंत्रित आहात. दीपज्योती नमोस्तुते. दीपाचा एकदा उजेड पडला की सगळ्या काळोखाचा नाश होतो आणि या भागवत धर्माची पताका एकदा सगळ्या विश्वात पसरली की मनातल्या बाकीच्या इतर निगेटिव्ह गोष्टींचा सुद्धा नाश होतो. म्हणूनच आज एवढ्या मोठ्या संख्येने सगळी मंडळी आज पंढरीत जमलेली आहे. दीपज्योती नमोस्तुते, ह्या दीपाला नमस्कार करून आमच्या आज ही छोटी छोटी लेकरं, ही जी गोडुली मंडळी आज इथं गाणार आहेत, त्यांच्या आयुष्यात सुद्धा हा सुरांचा प्रकाश असाच तेवत राहू दे आणि त्यांचं जीवनसुद्धा अशाच छानशा उजेडाने उजळून निघू दे, हीच या चरणी, ह्या विठुरायाच्या चरणी आमची विनम्र प्रार्थना. काय म्हणता सर? महाराष्ट्राच्या संत परंपरेचा विचार केला की ज्ञान, भक्ती, समता, करुणा आणि सामाजिक परिवर्तन याचा अखंड प्रवाह डोळ्यासमोर उभा राहतो. आणि खरं पाहता महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भागवत धर्माचे आचरण करणारा हा वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची परंपरा आहे. आणि महाराष्ट्राची ही परंपरा आपल्या सर्वांसमोर केअर संस्थेच्या माध्यमातून अवघे गरजे पंढरपूर या कार्यक्रमाद्वारे आपल्यापर्यंत आणण्याचा केअर संस्थेने प्रयत्न केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होत आहे. मी केअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री मयूर ठेंगे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दिलीप अण्णांचं स्वागत करावं. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, पण काही मंडळी जर बाहेरची असतील तर दिलीप अण्णांच्या प्रेरणेतूनच बावधनला एक सुंदरसं असं वन उद्यान उभं राहिलेलं आहे की बावधनकरांना मोकळा छान श्वास घेता यावा आणि छान ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा,
त्यासाठी म्हणून असं एक छानसं वनउद्यान की जिथं मुलांना खेळायची पण सोय आहे आणि छान तिथं सगळ्यांना वॉक पण करता येतो, निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आम्हाला छान जगता येतं, त्याबद्दल सुद्धा अण्णांचे खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी मी अण्णांना विनंती करतो या कार्यक्रमासाठी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. रामकृष्ण हरी. आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्रातले नव्हे तर संपूर्ण देशातली लोक आळंदी ते देहू ते पंढरपूर अशी वारी करतात आणि आज एकादशीला सर्व दिंड्या त्याच ठिकाणी जातात. परंतु आपल्या इथे अवघे गरजे पंढरपूर हे दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीच्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं याच ठिकाणी संगीतमय असा कार्यक्रम करतात. ते या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय मयूरजी ठेंगे, त्यांची सर्व टीम, सर्व संचालक मंडळ, डायरेक्टर, त्याचप्रमाणे याच ठिकाणी त्यांचे जे संगीताचे क्लासेस चालतात आपल्या बावधनमध्ये, त्याचे सर्व विद्यार्थी, सर्व पालकवर्ग, मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच एक आगळा वेगळा कार्यक्रम दरवर्षी आपण संपूर्ण देशामध्ये वारीचं महत्त्व आपल्या सर्वांना आहे. त्याचं आपण पंढरपूरला जाऊ शकत नाही, परंतु याच ठिकाणी आपण आषाढी वारीच्या एकादशीच्या निमित्तानं हा आगळा वेगळा कार्यक्रम दरवर्षी याच ठिकाणी करतात. मी खरं मागच्या वेळेस सांगितलं होतं, परंतु मला थोडी 4 वर्षे प्रशासनाची गॅप असल्यामुळे आपल्या भागामध्ये असं छोटेखानी एक नाट्यगृह करायचं आम्ही योजलेलं आहे. पुढच्या काळामध्ये 100% ते होईल. आपला सर्वांचा आशीर्वाद आणि पांडुरंगाचा सुद्धा याच ठिकाणी आशीर्वाद त्यासाठी लागतो. तो आशीर्वाद मिळेल असं मी समजतो आणि अशाच पद्धतीनं आपल्या भागामध्ये सुद्धा एक नाट्यगृह करण्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे. मॅडमने आत्ता सांगितलं की बावधनमध्ये वनउद्यानाच्या बाबतीत सुद्धा त्याच पद्धतीनं झालं. आपल्याला अजून काही त्याच्यामध्ये सुधारणा, अजून काही त्याच्यामध्ये करायचं आहे, हे सुद्धा पुढच्या काळामध्ये, कारण का मला आत्ता 6 महिने झालं आम्ही नगरसेवक झालो आणि मग ते बजेट वगैरे खूप किचकट गोष्टी असतात. आपल्या नागरिकांना माहीत नसतं की नगरसेवक झाले की दुसऱ्या दिवशी लगेच काम झालं पाहिजे अशी प्रत्येकाची धारणा असते. परंतु आपण सुद्धा सर्व्हिसला लागल्यानंतर पगार मिळाल्यानंतर 1 महिन्यानंतर पगार मिळतो आणि मग ते वर्षभर त्या पगाराचं आपण सर्व नियोजन करतो. तसंच आम्हाला सर्व वर्षाचं नियोजन करावं लागतं, बजेटिंग होतं आणि मग टप्प्याटप्प्याने ते पैसे आपल्याकडे येतात आणि आपण विकासाची, तुमच्या सर्व आशीर्वादांमुळे विकासाची आपण चांगल्या पद्धतीने गंगा बावधन हे पुणे शहरामध्ये एक उपनगर, 1 नंबरचा प्रभाग झाला पाहिजे, चांगला व्यवस्थित झाला पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही प्लॅनिंग चालू आहे. आम्ही प्लॅनिंगनी करतोय. चांदणी चौकासारखा सुद्धा एक प्रकल्प, मेट्रोसारखे प्रकल्प आपल्याकडे येऊ घातलेले आहेत. पूर्णच्या काही मार्गावरती, काही नवीन अजून येत आहेत. असा सर्वांचाच आशीर्वाद याच ठिकाणी आपल्या रूपाने मलाही सुद्धा मिळून मी सुद्धा आपली सर्वांची याच ठिकाणी सेवा करण्याची मलाही याच ठिकाणी संधी मिळालेली आहे. असो, आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं खरोखर हे एक अत्यंत वातावरण चांगल्या पद्धतीचं होतं आहे. हे सर्व काही हे मयूर ठेंगे अत्यंत कष्टमय जीवन जगून, थोडं आर्थिक परिस्थिती नाजूक नाही आहे, चांगली आहे, परंतु काम करण्याची, लोकांना आपण काहीतरी दिलं पाहिजे. आम्ही सुद्धा एक राजकारणामध्ये समाजसेवा म्हणून काहीतरी करायचं असतं. तसंच यांच्या मागे कुठलं राजकारणाचा हेतू नाही, परंतु एक समाजासाठी काहीतरी करायचं अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस धडपडत असतात आणि प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमाला मला ते बोलवतात आणि मी सुद्धा वेळ काढून या कार्यक्रमाला येत असतो, कारण का प्रोत्साहन देण्यासाठी कुणीतरी लागतंच. त्यामुळे त्यांनी मला बोलवलं, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं, सर्व प्रज्ञाताईंचं, सर्वांचं टीमचं त्याच ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वेडे पाटील कुटुंबियाच्या वतीनं खूप खूप त्याच ठिकाणी धन्यवाद देतो. सर्वांनाच पांडुरंगाच्या चरणी सर्वांनीच विलीन व्हावं, अशाच पद्धतीनं आपण सुद्धा वारी करावी, विठ्ठलाचं नामस्मरण करावं, अशी मी परमेश्वराला विनंती करतो, प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्या हातून असं काही घडो
आणि सर्वांनाच एकादशीच्या निमित्तानं शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजून 5-7 मिनटं तुम्हाला काहीतरी ऐकायचं आहे. खरं तर संस्थेचं सामाजिक काम आहे, आम्हाला काहीतरी समाजाचं काम करायचं आहे. NGO विषयी आहे. मी मध्यंतरी जेव्हा मुलं स्टेजमधनं जाईल तेव्हा केअर NGO विषयी बोलेल. आता केअर NGO आणि मिदती लिगल एड फाउंडेशन नावाची एक संस्था आहे. आम्ही सोबत मागच्या 4 महिन्यापासून साधारणतः काम करतो आहे. तर ते सोशल वर्क काय आहेत तर अरुंधती मॅडम तुम्हाला थोडक्यात ते समजावतील. मॅडम. हरे रामकृष्ण हरी. मी ॲडव्होकेट अरुंधती गरड आणि मिधाती लिगल एड फाउंडेशन हे केअरच्या प्रमाणेच एक पब्लिक ट्रस्ट आहे आणि त्याच्या अंतर्गत आम्ही लोकांना लीगल नॉलेज देण्याचा एक प्रकल्प हाती घेतला आहे. कारण जसं आता आपल्याला अण्णांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट लोकांना पटकन हवी अशी वाटते. त्याच्यामागे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात, काही रिक्वायरमेंट असतात, लॉ असतो, हा कोणालाच माहीत नाही. आपले अधिकार आपण आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी खूप मोठी झाली आहे, त्यामुळे सगळ्यांना व्हॉट्सअपवर आपल्याला काय पाहिजे लगेच मिळालं पाहिजे. किती प्रॉब्लेम्स आहेत. म्हणजे अण्णांच्या मागे मी बघत असते, आमच्या ग्रुप आहेत सोशल मीडियावर, अण्णा खूप ॲक्टिव्ह आहेत. त्यांच्यावर इतकं प्रेशर असतं, इथे खड्डा पडला, तिथे खड्डा पडला, इथे झाड पडलं. अरे पण हे तुमची पण जबाबदारी आहे. आपल्याला नुसते अधिकार आहेत का, आपल्यावर जबाबदाऱ्याही असतात. लोकांना जबाबदाऱ्या माहीत नाही, लोकांना कायदे माहीत नाहीत. आपल्याला राईट टू एज्युकेशन ॲक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, पब्लिक सर्व्हिस ॲक्ट हे सगळे आपल्यासाठी आहेत आणि हे आपण आपल्यासाठी वापरले पाहिजे. पण ह्या पूर्ण ॲक्टचं कोणाला पूर्ण नाव आहे. RTI म्हटलं तर सर्वांना माहिती आहे, पण त्याचा फुल फॉर्म कोणाला सांगता येत नाही. RTS म्हटलं तर सर्वांना माहिती आहे. आजकाल कोऑपरेटिव्ह सोसायटी, कोऑपरेशनशिवाय तिथे सर्व चालू असतं. माझ्याकडे येणारे इतके वैतागलेले असतात, चेअरमनशी भांडण होतं, सेक्रेटरीशी भांडण होतं, हे असे करतात. दुसऱ्या बाजूलाही तेच असतं, लोक आम्हाला त्रास देतात. तुम्ही जर कायद्याचं पुस्तक वाचलं, प्रत्येक सोसायटीचा बायलॉ असतो, बायलॉ काय आहे हे पण माहीत नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या प्रत्येक पावलावर आपल्याला लागतात. विद्यार्थी बसमधनं शाळेत जातो, बस कशी असायला हवी, ड्रायव्हर कसा असायला हवा, कुठलं तरी काहीतरी घडल्यावर आपण तेवढ्यापुरतं जागरूक होतो. ती जेवपर्यंत न्यूज ॲक्टिव्ह असते तोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये असतं विषय संपला. पाऊस खड्डा पडला की खड्डा आहे, अण्णांच्या मागे लागतात. खड्डा बुजला की दुसरा पाऊस येईपर्यंत काहीच नाही, मग सगळं संपून जातं. असं नाही, आपल्यावर जबाबदाऱ्या आहेत आणि जबाबदाऱ्या काय आहेत, तसेच आपल्या अधिकार काय आहेत हे सर्व लोकांना समजावं या उद्दिष्टाने आम्ही केअरबरोबर एक प्रकल्प सुरू केला आहे. अगदी लहानपासून मोठ्यांपर्यंत. सिनियर सिटीजन ॲक्ट आहे. आजकाल सगळ्यात पीडित जर असतील तर सिनियर सिटीजन आहेत. सो त्यांचे काय अधिकार आहेत, काहीतरी एखादी न्यूज काहीतरी एक हेडलाईन दाखवते, त्याच्यावर तुम्हाला काहीतरी अर्ध चुकीचं अर्ध बरोबर कळतं, त्याच्यावर मस्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर सगळं डिस्कशन असतं. हे असं नाही आहे. हे कुठेतरी बदलायला हवं असं मनापासून वाटतं आणि आम्ही लकी आहोत बावधानमध्ये की आम्हाला अण्णांसारखे नगरसेवक मिळालेले आहेत जे स्वतः एक कायद्याचं नॉलेज असल्यामुळे नीट वागतात. कायद्याने सगळं आमच्या इथे घडतं आहे. जसं वन उद्यान ही आपल्याला फंडामेंटल राईट्स आहेत. स्वच्छ प्रदूषणमुक्त जीवन हा आपल्याला कॉन्स्टिट्यूशनने दिलेला अधिकार आहे. हा आपल्याला माहितीही नाही आपला अधिकार काय आहे. फुटपाथ सुप्रीम कोर्टने सांगितलं आहे आपल्याला चालणाऱ्याचा अधिकार पहिला असतो कॉन्स्टिट्यूशनमध्ये. आपल्याला चालायला झेब्रा क्रॉसिंग नसतं, आपल्याला फुटपाथ नसतो, आपल्याला सायकल पाथ नसते. आपल्याला काय मिळत नाही आणि काय मिळालं पाहिजे याचंही आपल्याला नॉलेज नसतं. याच्यासाठी आम्ही लोकांना एज्युकेट करण्यासाठी, त्यांचे कुठलेही प्रॉब्लेम असतील, लोक वकिलाकडे जायला घाबरतात कारण वकील गेले गेले पैसे मागतो असं लोकांचं मत आहे. आम्ही हा कन्सेप्ट पुसून काढला आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही या, आम्हाला विचारा. आम्ही कोणतीही फी स्वीकारत नाही, आम्ही मागत नाही. दिली तर घेतो, मागत नाहीत. ओके. सो कधीही तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असेल, मयूर सर आहेत, मयूर सर आणि आम्ही आता एकच आहोत. आम्ही दोन नाही, फक्त नावं वेगळी आहोत कारण संस्थांची नावं वेगळी आहेत म्हणून. सो हा प्रकल्प तुमच्या सगळ्यांसाठी आहे, हे ट्रस्ट तुमच्या सगळ्यांसाठी आहे. तुमच्यासारखेच अजून कोणी तुमच्या ओळखीचे असतील तर सगळ्यांपर्यंत हा संदेश पोहोचवा, हीच विनंती करण्यासाठी आज मी स्टेजवर आली आहे. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, पण आमच्या मिधाती.com वेबसाईटला भेट द्या. तुम्हाला काही डाऊट असतील आमच्यापर्यंत पोहोचा. आमच्याकडनं तुमची कुठल्याही प्रकारची सेवा झाली तर आम्ही स्वतःला धन्य मानू. आणि विठ्ठलाचरणी हीच प्रार्थना, सगळे लिगली एज्युकेट व्हावे, तुमच्या मुलांचं पुढचं आयुष्य सुखात जावं, हीच ईश्वराचरणी आज प्रार्थना. हरे रामकृष्ण हरी. जय महाराष्ट्र, जय भारत. थँक्यू अण्णा. बस. धन्यवाद ताई, धन्यवाद अण्णा.
मंडळी, असं म्हणलं जातं की परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय दुहंती गवा, परोपकाराय इदम शरीरम. खऱ्या अर्थाने संतांची ही शिकवण जी परोपकारासाठी आहे आणि त्यातून जो जागृत आणि विवेकी समाज निर्माण करण्यासाठी ही मंडळी काम करतायत. नक्कीच ताई म्हणाल्या तसं कुठलंही चांगलं काम होण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, त्याचप्रमाणे प्रशासकीय इच्छाशक्ती आणि पब्लिक प्रेशर पाहिजे. पण त्याला सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे तर परमेश्वराचा आशीर्वाद, आणि तो आज आपण या ठिकाणी मिळवणार आहोत. आपण सुरू करूयात अवघे गरजे पंढरपूर. गाण्याच्या सुरुवातीलाच आपण कोणाला वंदन करत असतो तर आपल्या लाडक्या गणरायाला, कारण सगळ्या गोष्टींची सुरुवात त्याच्यापासूनच होते आणि तो त्याच्या लंबोदरामध्ये सगळं आपलं जे काही असतं पापपुण्य ते साठवून घेत असतो. म्हणून पहिलीच आळवणी ताईंच्या आवाजातून आपण करणार आहोत लंबोदराला. ऐकूया पहिलंच गाणं, गणपतीला नमन. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरीधरी. जटाजूट माथ्यावरी जटाजूट माथ्यावरी चंद्रकला शिरीधरी. सर्पमाळ रुळे उरी, सर्पमाळ रुळे उरी. चिताभस्म सर्वांगास, चिताभस्म सर्वांगास लिंपून राहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. जन्म जन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी. जन्म जन्मांचा हा योगी, जन्म जन्मांचा हा योगी. संसारी आनंद भोगी. विरागी की म्हणू भोगी, विरागी की म्हणू भोगी. शैलसुता संगे गंगा, शैलसुता संगे गंगा मस्तकी वाहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा
के म्युझिक क्लासेसच्या प्राजक्ता साधू मॅडम यांनी सकल कलांचा अधिपती असा आपला गणपती या गणरायाला या ठिकाणी आळवणी केलेली आहे. मंडळी, असं म्हणलं जातं की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संत परंपरेचं अनुष्ठान लाभल्यामुळेच हा वारकरी संप्रदाय जगभर पसरला. सकल संतांनी, त्यात संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत निवृत्तीनाथ, संत गोरा कुंभार, संत रोहिदास, संत सावतामाळी, संत सेवालाल, संत सेना नाव्ही आणि अलीकडच्याच काळातील संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, संत सोपानदेव आणि यात संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई आणि संत मीराबाई या सकल संतांनी या समाजाला आपल्या अभंगातून, कीर्तनातून आणि निरूपणातून दिशा देण्याचं काम केलेलं आहे. पण पायरीशी दंग होऊ पाहणाऱ्या संत चोखामेळांनी अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा पांडुरंग असं म्हणत आपल्याला त्या भक्तिरसात कसं नाहून जाता येईल याचा या ठिकाणी उपदेश दिलेला आहे. ते आपल्यासमोर सादर करत आहेत आध्या डगूर आणि अन्वी दोडे. अभी
क्या बात आहे. दोघी मैत्रिणी गोडूल्या इतक्या सुंदर गायल्या की खरंच आज पांडुरंग इथं जर असताना तर नाचलाच असता ग. खरंच फक्त जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. म्हणतात ना, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. कारण त्याशिवाय अगदी ह्या जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. जेव्हा कसलीही सुरुवात नव्हती, ॲडम आणि इव केव्हा आले, आमच्याकडे ती संस्कृती नाही, आम्हाला ते माहिती पण नाही आणि आम्हाला तो इतिहास शिकायचा पण नाही. कारण आमचाच इतिहास इतका समृद्ध आहे आणि आमच्या ह्या संस्कृतीने आम्हाला इतकं देऊन ठेवलेलं आहे, आमच्या लेकरांना हा वारसा देऊन ठेवलेला आहे. आमच्या संस्कृतीसाठी, आमच्या परंपरेचा हा सगळा अभिमान आमच्या मनात तेवढाच तेवत असतो. आणि मघाशी मला एक बोलायचं होते ते हे की गाणं होतो मागे उभा मंगेश. मंगेशीचा देव म्हणजे गोव्याचा. जे कोणी जाऊन आले असतील त्यांना लगेच क्लिक होईल आत्ता. पण शेवटी कसं असतं, असं म्हणतात की आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरा सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छती. मंगेशीचा देव हा आहे खरं शंकराचं रूप. पण शेवटी कुठल्याही देवाला नमस्कार केला आणि काही जाऊन म्हणजे बाबांना नमस्कार केला, तो लेकराला जाऊन पोहोचला. आणि आता पुढचं गाणं मात्र आम्ही गणपती बाप्पाचं घेणार आहोत आणि ते सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते स्वरार्थ रमणी ह्या ग्रुपमधल्या मैत्रिणींना, शिवाज्ञा आणि स्टुडंट्स. अरे वा, भरपूर चिमण्या आहेत या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि आजची ही एकादशी मंडळी, या एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. या चिमण्या आपल्या बसतायत तोपर्यंत नाही, भरपूर मैत्रिणी आहेत या बसतायत तोपर्यंत आजच्या एकादशीबद्दल आपण थोडंसं बोलूया. देवशयनी एकादशी या एकादशीला म्हटलं जातं आणि देवांना सुद्धा कुठेतरी विश्रांती आवश्यक असते. हो, आपण कसं टेक अ ब्रेक, थोडंसं फिर मिलते है ब्रेक के बाद असं असतंच ना थोडंसं. तर कुठेतरी देव पण थकतात आणि ते म्हणता बास आता 4 महिने ना तुमचा ताप खरंच नको आमच्या डोक्याला. म्हणजे तुमचे लग्न कार्य मौंजी जे काही असेल, अदलेमधले कार्यक्रम सुरू असतात, लोक त्यातनंही वे आऊट काढतात. पण ही जी एकादशी आहे, एवढे 4 महिने ज्याला आपण चातुर्मास म्हणतो, या चातुर्मासामध्ये देव झोपतात. आणि ह्या याच्यामध्ये सगळे महत्त्वाची म्हणजे जे काही शुभ कार्य असतात ती बंद केली जातात. याच्यामागे सुद्धा सायंटिफिक रिझन बरंच आहे, त्याच्यासाठी बोलण्यासाठी आपण नंतर केव्हा तरी भेटू शकतो. पण ही असते देवशयनी एकादशी. आणि कार्तिकीला आपण म्हणतो देव उठणी एकादशी. म्हणजे त्यावेळेला देव उठतात, तुळशीचं लग्न लागतं आणि त्याच्यानंतरच आपल्याकडे सुद्धा लग्न कार्यांना ही सुरुवात होत असते. मला वाटतं सगळी मंडळी विराजमान झालेली आहेत. आपलं माईक टेस्ट झालं, समोर बघून झालं, सगळे शूटिंग वगैरे करताय व्यवस्थित, कॅमेराकडे बघून झालं. नाही, ते महत्त्वाचं असतं. कारण आपण इतकं सगळे तयारी करून येणार म्हटल्यानंतर शूटिंग तर झालंच पाहिजे. आमच्याकडनं तर आम्ही करतोच करतो, पण तुमची ही तयारी इतक्या दिवसांपासूनची असते, त्यामुळे ही सुरुवात तर छान झालीच पाहिजे. हा ग्रुप आहे मंडळी स्वरार्थ रमणींचा. शिवाज्ञा आणि त्यांचे सहकारी आता आपल्यासमोर गाणं सादर करताय. करूया.
पेटून हा भंग ऐकला की साक्षात त्या गणरायाचं दर्शन होतं. जरी देवाने आपल्याला पंचज्ञानेंद्रिय दिलेली असली, एखाद्या गोष्टीचं ज्ञान व्हायचं असेल तर ते कुठल्याही इंद्रियाने होऊ शकतं. असं म्हणलं जातं की ज्यावेळेस ह्या ज्ञानेंद्रियाचा आत्म्याशी आणि मनाशी संबंध होतो, म्हणजे भगवद्गीतेमध्ये एक संदर्भ असा आहे, आत्मा मनसा संयुजते मन इंद्रियेनं इंद्रिय अर्थेनं तत्वज्ञानम. आणि त्यावेळीच खऱ्या अर्थाने ज्ञानाची प्राप्ती होत असते. आणि ह्या ज्ञानाच्या प्राप्तीनंतर हे सकळ वैष्णव काय करत असतात तर त्या पंढरीच्या राजाला उठवायला जातात. वैष्णवांचा मेळावा हा त्या पंढरीला उठ उठ पंढरी राजा असा आळवणी करतो. आणि ते आपल्यासमोर सादर करत आहेत कलाधीश म्युझिक क्लासेसच्या दिव्यम, प्रिशा आणि अनिश. दिव्यम, प्रिशा, अनिश आणि दिव्यांश. पंढरीच्या
अरे किती गोड गायलात तुम्ही माहितीये का? त्या पंढरीच्या राजाला मला वाटतं अंमळ जरा जास्तच झोप येईल, इतकं खरं तो प्रेमाने उठवलं तर. खरं सांगते मी तुम्हाला, इतकी गोड गायलीत. आणि खरं तर आता पळालीत ती आतमध्ये. त्यांना मला एक प्रश्न विचारायचा होता. रोज आईने उठवताना इतकं गोड उठवलं तर किती छान होईल ना. अरे उठ, किती उशीर झाला, सकाळ झाली, किती वाजले, बस यायची वेळ झाली, अशीच सुरुवात असते आपली. पण इतकं गोड जर उठवलं तर खरंच सांगा कोणतं लेकरू पटकन नाही उठणार. पण जाऊ दे, तो ती पण गोष्ट वेगळी, आपण त्याच्याबद्दल पण नंतर बोलूया. पण आता 2-3 दिवसापासून आपण सगळेजण पाहतोय की सगळे मंडळी आपली छोटी छोटी, आपण 3-4 दिवसापासून धावपळ चालली आहे. वारकऱ्याचा तो ड्रेस घालायचा, ते धोतर काही केल्या फिटिंग बसत नाही, ते परकर पोलकत ताणून घालायचं, जी काही त्या माऊल्यांची धावपळ चालली आहे ना. आणि ते सगळं तयार करून या मुलांना पाठवायचं, कारण सगळीकडे साजरी होते आषाढी एकादशी. आणि सगळ्या शाळांमध्ये आता ते एक स्तोम फार झालेलं आहे. स्तोम म्हणण्यापेक्षा चांगलीच गोष्ट आहे ती, की आषाढी एकादशी हळूहळू आपल्या प्रथा परंपरा जरा हायलाईट व्हायला लागल्या आहेत. तर त्या काळासाठी म्हणून का होईना आपली बच्चे कंपनी जी असते ते पारंपरिक पोशाख घालतात. पण रोजचा रुटीन ड्रेस आणि ते परकर पोलकं आणि ते धोतर यांचा मेळ काही जमत नाही. आणि ते सगळं करताना त्या माऊलीची जे काही मेटाकुटीला जी काही धांदल उडते, जे काही तिचा मेटाकुटीला जीव येतो बिचारीचा, तो त्या माऊलीलाच माहिती. पण हे सगळं झालं, ही सगळी धांदल झाली की ते लेकरू जे साजरं गोजरं तयार होतं ना, आणि मग ते पाहून तिला वाटतं खरंच आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, एकदा बसमध्ये जाऊ पाहे. खरंच सांगते, एकदा ते तयार होऊन ते लेकरू तयार झालं ना, का त्या माऊलीला खरंच पांडुरंग भेटल्याचा मंडळी आनंद होतो. आणि ते रूप पाहून मला वाटतं तिला पंढरीला जावंसं वाटणार नाही. आणि हेच सगळं तयार होण्यामागे हे कारण असतं की त्या लेकरामध्ये आपली परंपरा, आपली संस्कृती आपल्याला रुजवायची असते. आणि हीच भावना असते, ही भावना ते लेकरामध्ये उतरते आणि आपला वारसा आपण पुढे सुरू ठेवतो. असाच वारसा आपल्या या निमित्ताने आपण पुन्हा एकदा हे करतो आहे. आमच्या ताई येऊन बसले आहेत, श्वेता जोशी, आणि सादर करणार आहेत गाणं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. संत तुकारामांचा अभंग, आपण प्रसिद्ध अभंग त्यांच्या तोंडून आता ऐकूया. हॅलो 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 सुंदर ते ध्यान उभे
आजकाल चित्रपटामध्ये एक नवीन ट्रेंड आलेला आहे. एखादा हिरो दाखवायचा असेल ना ताई, तर आधी त्याचा चेहरा दाखवतात का? तर नाही. तो ज्या कठड्यावर उभा आहे तो दाखवतात. मग त्यानंतर चेहरा नाही. मग तो बूट कसले घातलेले आहेत ते दाखवतात. म्हणजे त्या बुटाच्या जाहिरात देखील त्या ठिकाणी होईल. मग त्याची जीन्स दाखवतात. मग त्याच्या बेल्टचं हुक दाखवतात. मग हातातलं घड्याळ, ही बाही, ती बाही. मग गळ्यात कसली चैन घातली ते दाखवतात. आणि मग दाखवतात गॉगल. आणि मग दाखवतात संपूर्ण चेहरा. ही कल्पना तुकाराम महाराजांची आहे. 350 वर्षापूर्वी ते म्हणाले, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आधी वीट बघ, त्यानंतर मग करकटावरी, मग कमरेकडे, मग गळ्याकडे कंठी कौस्तुभमणी, आणि मग तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. ही कल्पना चोरलेली आहे. असो, मगाशी ताई म्हणाल्या की सकाळी मुलांना उठवायला खूप त्रास होतो. ते पंढरीच्या राजाला जरी उठवत असतील तर ज्ञानोबांचा भाव जो आहे तो मातृत्वाचा भाव आहे. त्यांची कायम उकाराची भाषा राहिलेली आहे. आणि म्हणजे एकमेव पुरुष आहे ज्याला 750 वर्षापासून माऊली म्हणून संबोधलं जातं. आणि ही माऊलीची भाषा अगदी उकाराची आहे. आत्ताच्या माऊलींची कशी आहे मला नाही माहिती. आमच्या माऊलींची तरी उकाराचीच होती. आता उलट झालेलं आहे खरं तर. तसं पाहायला गेलं तर आई जोरात ओरडते पहिल्यांदा. आईकडे मातृत्वाचा भाव कितपत राहिलेला आहे ते ताईच सांगतील. पण ही उकाराची भाषा ऐकूयात आपण. ऋणू झुनू रे भ्रमा. ऋणू झुणू